सर्व स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा परीक्षा, NMMS, टेट परीक्षा, TET परीक्षा या सर्वांसाठी उपयुक्त असणारा घटक संख्या. त्यातील समसंख्या आता आपण आज पाहणार आहोत. विषम संख्या म्हणजे सर्व संख्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रकार आहे बघा समसंख्या. समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. आता 0 ही सुद्धा समसंख्या आहे. आता यावर आपल्याला असे प्रश्न विचारले जातात की याच्या पुढील समसंख्या कोणती, क्रमाने येणारी याच्या 52च्या पुढील समसंख्या कोणती, 5वी वगैरे असे प्रश्न विचारले जातात. ते आपण एखाद्या छोट्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. आता विषम संख्या म्हणजे काय बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. सर्वात लहान विषम संख्या 1 आहे. सर्वात मोठी आपल्याला सांगता येत नाही, पण सर्वात लहान ही 1 आहे. सर्वात लहान समसंख्या ही 0 आहे. त्यानंतर मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय बघा, ज्या संख्येला तीच संख्या व 1 हे सोडून कोणतेही विभाजक नसतात त्याला मूळ संख्या असे म्हणतात. आता अशा मूळ संख्या भरपूर आहेत, पण आपण शक्यतो जास्तीत जास्त 1 ते 100 पर्यंतच्याच मूळ संख्या विचारात घेतो आणि त्याच्यावरच आपल्याला जास्त प्रश्न पडतात. बघा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 25. आता मूळ संख्या कोणत्या आहेत पहा, 2, 3, 5, 7, 11, 13 अशा या मूळ संख्या आहेत. ह्या 1 ते 100 पर्यंत 25 आहेत. पण ह्यातली 2 ही संख्या ही सममूळ संख्या आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यावर आपल्याला नेहमी प्रश्न येतो की 2 ही कशी संख्या आहे तर सममूळ संख्या आहे. आपण म्हणजे ही सम पण आहे आणि मूळ पण आहे. पुढे आहेत संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण इथं समजा 6 जर घेतली, 6 घेतली तर 6ला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. म्हणजे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे, म्हणजे त्याचे विभाजक 2 पेक्षा जास्त होतात, म्हणून ती संयुक्त संख्या आहे. अशा 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. याच्या पुढचं आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांचे विभाजक ज्या दोन संख्यांचे विभाजक 1 हाच असतो ते सोडून बाकी कोणतीही संख्या नसते त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात. आता आपण इथे एक उदाहरण घेऊया सहमूळ संख्यांचं. 3 व 4 घेतली, क्रमिक घेतली ही. ह्यामध्ये बघा 3 आणि 4चे विभाजक दोन्हीचे मूळ 1च हा विभाजक येतो. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विभाजक येत नाही. 3ला फक्त 1नच भाग जातो आणि 4ला 1ने व 2ने जातो, पण आपण दोन्हीचे कॉमन विभाजक हा फक्त 1च येतो. ह्याच्यावर ह्या सहमूळ संख्या आहेत. आता जोडमूळ संख्या. जोडमूळ म्हणजे काय तर ज्या 2 मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एकच संख्या असते त्या पाठोपाठ येतात, जोडीने येतात, त्याला जुळ्या संख्या सुद्धा म्हटलं जातं. मग ह्या म्हणजे जोडमूळ संख्या. मग अशा जोडमूळ संख्या 1 ते 100 पर्यंत जवळजवळ 8 जोड्या आहेत. त्याच्या 8 जोड्या आहेत. त्यातलीच एक पहिली जोडी आपण बघूया. 3 व 5, 5, 7, 11, 13 ह्या झाल्या आपल्या जोडमूळ संख्या. अशा आपल्या एकूण 8 जोड्या आहेत. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे बघा एकूण 1 ते 100 पर्यंतच्या किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत तर त्या 8 आहेत. याच्यावर आणि तुम्ही काय करत चला की मी जेव्हा सांगत असते तेव्हा तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यावर म्हणजे तुम्हाला ते परत वाचता येईल. त्यानंतरचा पुढचा आहे चौरस संख्या. चौरस म्हणजेच वर्गसंख्या. ह्या वर्गसंख्या जवळजवळ सगळ्यांना माहीतच आहेत. ह्या बघा 2चा 4, 3चा 9, 4चा 16 अशा पद्धतीने ह्या वर्गसंख्या येतात. आपल्याला 30 पर्यंत 1 ते 30 पर्यंत जवळजवळ सगळे वर्ग आपल्याला पाठच असले पाहिजेत. त्यामुळे आपल्याला त्याचा वापर कमी वेळेत जास्त प्रश्न आपल्याला सोडवता येतात. मी मोठ्या संख्यांचे वर्ग कसे काढायचे त्याचा व्हिडिओ मी छोटा शॉर्ट्स व्हिडिओ करून यूट्यूबवर टाकलेला आहे. तो तुम्ही पाहू शकताय. माझ्या चॅनेलवर सुद्धा तो दिसतो. अनुक्रमिक संख्या. अनुक्रमिक म्हणजे काय, पाठोपाठ येणाऱ्या संख्या. उदाहरण 1, 2, 3, 4 या पाठोपाठ येणाऱ्या संख्या म्हणजे आपल्या अनुक्रमिक संख्या. त्यानंतर आहेत बघा त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर एक छोटे बिंदू आम्ही इथे घेऊन दाखवले बघा. इथे एक बिंदू घेतलेला आहे, परत 3 घेतलेले आहेत, पुन्हा
6 घेतलेले आहेत. म्हणजे ज्या बिंदूंच्या रचनेपासून समभुज त्रिकोणाची निर्मिती होते त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. कारण ह्या बिंदूंच्या रचनेतून एक त्रिकोण तयार होतो म्हणून त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, इथं मी दिलेलं 1, 3, 6, 10, 15, 21 या त्रिकोणी संख्या झाल्या. या त्रिकोणी संख्या काढण्यासाठी एक क्लुप्ती सुद्धा आहे बरं का. म्हणजे समजा बघा, मी इथं 1, 3, 6, 10, 15 असं जर अंक घेतले तर ह्यामध्ये फक्त काय करायचं आहे बघा, +2. आता 1 आहे ना, फक्त याच्यात +2 केलं तर 3 आलं. 3 मध्ये +3 केले तर 6 आले. 6 मध्ये फक्त +4 केले तर इथं आले 10. 10 मध्ये +5 केले तर आले 15. अशा पद्धतीने आपले हे आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. मी त्रिकोणी संख्येचा पाया काढणे व त्रिकोणी संख्या काढणे याचा एक छोटा व्हिडिओ बनवून टाकणार आहे. तो तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर अवश्य पाहावा. थँक्यू.